नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। तर आज आपण बघणार आहोत की PM विश्वकर्मा जी योजना आहे त्या अंतर्गत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्व बेरोजगार तरुणांना भेटणार आहे 3 लाखाचं कर्ज। तर हे कर्ज कोणत्या प्रकारे भेटणार आहे व कशा प्रकारे भेटणार आहे आणि हे कर्ज कोण तरुण घेऊ शकतो, कोणता तरुण घेऊ शकतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा। आशा करतो की मित्रांनो आपण चॅनलला लाईक केला असेल, सबस्क्राइब केला असेल आणि हा व्हिडिओ शेअर पण करा। तर बघूया आपण या कर्जाविषयी संपूर्ण माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू करण्यात यावी अशी घोषणा केली होती। तर 17 सप्टेंबरलाच का ही योजना? कारण की 17 सप्टेंबर हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस असतो आणि त्या दिवशी नरेंद्र मोदींनी ही योजना अंमलात आणली। आणि 1 वर्षापूर्वी ज्या तरुणांनी किंवा तरुणींनी यावर रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आपल्या भारत देशामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे आपल्याला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही योजना आपल्यासाठी एकदम उत्तम आहे। तर या योजनेचा फायदा कशा प्रकारे घेता येईल, या योजनेसाठी कोणत्या वर्गातील तरुण पात्र आहेत, पात्रतेचे निकष, त्यानंतर त्यासाठी लागणारे कागदपत्र हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण कोणताही एखादा व्यवसाय जर सुरुवात करायची म्हणले तर त्यासाठी आपल्याला आर्थिक परिस्थिती ही लागते, आर्थिक पाठबळ हे लागतं आणि त्यासाठी आपल्याला हे अर्थसहाय्य केंद्र सरकार देत आहे। व आपल्याला दुसऱ्या ठिकाणाहून कर्ज काढायचं म्हटलं तर बँकेत सोनं तारण किंवा काही तारण देऊन आपल्याला कर्ज काढावं लागतं। तर त्यासाठी ही योजना केंद्र सरकारने अंमलात आणलेली आहे। या योजनेचा लाभ 30 लाखाहून अधिक तरुणांना मिळणार आहेत आणि या योजनेसाठी 13,000 कोटी इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक तरुणाला 40 दिवसाचं प्रशिक्षण देऊन त्यामध्ये दिवसाला 500 रुपये देण्यात येतील व ज्यावेळी लाभार्थ्याचं प्रशिक्षण पूर्ण होईल त्यावेळी लाभार्थ्याला प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल। व हे कर्ज कोणकोणत्या प्रवर्गातील तरुणांना भेटणार आहे याची माहिती बघूयात आपण। सर्वप्रथम हे कर्ज ज्या लाभार्थ्यांना मिळणार आहे त्या लाभार्थी बघूयात। 1 नंबर धोबी, टेलर, लोहार, मूर्तिकार, मोची, त्यानंतर जे नावाडी कामगार आहेत नाविक, ज्यानंतर जे कारपेंटर सुतार, ज्यानंतर लोहार कुंभार, ज्यानंतर जे मासेमारी करतात ते मच्छीमार, तसेच चटई व झाडू विणणारे कारागीर, लहान मुलांची खेळणी बनवणारे कारागीर, सलूनमध्ये काम करणारे कारागीर, त्यानंतर हातोडा आणि त्या संदर्भात काम करणारे अशा प्रकारे एकूण 14 कारागिरांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर आपण या योजनेचा फॉर्म जर भरला नसेल तर या योजनेचा आपण रजिस्ट्रेशनही करू शकतात। रजिस्ट्रेशनची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। आणि जर आपल्याला हा ऑनलाईन अप्लाय करण्यास काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व आपण त्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवूयात की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी एक आपण नवीन व्हिडिओ बनवूयात। तर मित्रांनो, माहिती जर चांगली वाटली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन योजनांची माहिती घेण्यासाठी। हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। जय श्रीराम।